हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर विशाल गुंजाळ, स्पाइन अँड पेन स्पेशलिस्ट. आज आपण क्रोनिक पेन आणि मानसिक संतुलन यावर बोलणार आहोत. मित्रांनो, बऱ्याच वेळा असं होतं की पेशंट्स आम्हाला जाणवतं की हे सर्व पेशंट्स स्ट्रेसमध्ये असतात. त्यांना अँझायटी असते, त्यांना डिप्रेशन असते, पेन थेरपी बद्दल भीती असते आणि त्यामुळे त्यांच्या मनावर देखील परिणाम झालेला असतो. माइंड कंट्रोल, मेडिटेशन आणि सायकोलॉजिकल कंट्रोल जर आपण ठेवला तर हे क्रोनिक पेन्स देखील चांगल्या पद्धतीने मॅनेज करू शकतात. सर्वच पेन्सला किंवा सर्वच वेदनांना मेडिसिन्सची गरज नसते. भारतीय शास्त्रामध्ये देखील किंवा भारतीय योगाबद्दल जर अभ्यास केला तर माइंड कंट्रोल, मेडिटेशन्स या सर्व गोष्टींचा या आपल्या मानवी शरीरावर कसा परिणाम होतो हे देखील सांगितलेलं आहे. त्यामुळे क्रोनिक पेन्स जर आपल्याला कमी करायचे असतील तर माइंड कंट्रोल असणं, मेडिटेशन करणं, डेली एक्सरसाइज करणं, चांगल्या पद्धतीचे डाएट अवलंबणं, चांगल्या पद्धतीची लाईफस्टाईल ठेवणं या सर्व गोष्टींची खूप गरज आहे. चला मित्रांनो, आपण पेन कंट्रोल करण्यासाठी मेडिटेशन करूया.